घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस। फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल। हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉक मध्ये उपलब्ध। डीप फ्रीज, एसी, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध। प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस। फ्लोरा फर्निचर, स्टील, इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर। तहसीलदार साहेबांना फोन करा, विषय काय झालाय बघा, ऐका जरा ऐका जरा, तहसीलदार साहेबांना फोन सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक प्रचार व ताई आपला दारी या कार्यक्रमांतर्गत दौऱ्यासाठी इथे त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले। गेल्या काही दिवसात आमदार शिंदे या मतदारसंघात गाव भेट दौरे करत आहेत। या दरम्यान त्यांना मोहोळ, मंगळवेढा आणि आता पंढरपूर तालुक्यात अनेकदा या प्रसंगांना सामोरे जावं लागलंय। आपण सगळे एका बाजूला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलंय। आंदोलक आहेत, लोकशाही आहे आणि त्यांची भावना तीव्र आहे आणि आपण सगळे एकाच बाजूने आहोत। तर त्यांनी ऐकून पण घेतलं आणि कुंडी दाखले जे दिले गेले नाही जिल्ह्यात, तर मी प्रांतांशी बोलली पण, आणि आपण सगळे एकाच बाजूला आहोत। 100% समर्थन आहे। आता आचारसंहिता पण लागू झाली आहे तर तो विषयच राहिला नाही आहे, पण आम्ही सगळे आपण एक आहोत आणि बीजेपीचा आपण विरोध केला पाहिजे, कारण का त्यांनी आरक्षणाचं गाजर दाखवलं। एक दिवसीय त्या ठिकाणी अधिवेशन घेऊन सुद्धा विरोधकांना बोलू दिलं नाही, तर गावबंदी करून उलट फायदा ते घेत आहेत। तर म्हणून आपण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उबटा हे आपण जर गावात आलो तर गावांमध्ये लोकांना आपण जी बीजेपी आपल्याला खोटात काढते, गेले 10 वर्ष आपला मोठा विश्वासघात झालाय, ते आपण स्पष्टपणे आपली भूमिका मांडून देणं गरजेचं आहे। आणि म्हणून त्यांनी आज आपण सगळेजण एका बाजूला आहोत। आज कवठाळी गावातल्या ग्रामस्थांनी त्यांचे विषय पण ह्या ठिकाणी मांडले आणि त्या पद्धतीत आपण काम करत आहोत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।